सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर। इथे मी तर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी। तर चला आपण उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मऊ क्रीमी आणि सुपर टेस्टी सेवयांची खीर। यासाठी लागणारे साहित्य आहे सेवया, दूध, साखर, तूप, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स। ह्या सेवया मार्केटमध्ये इझिली मिळतात। फ्राईड लच्छा सेवया वर्मेसिल्स हे मी पॅकेट वापरत आहे। तुम्ही नक्की ट्राय करा याप्रमाणे। हे ऑलमोस्ट थोडंसं भाजलेलं आहे, पण मी परत थोडंसं तुपामध्ये आणखीन थोडंसं छान असं स्वते करून घेणार आहे। मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी, म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत रेसिपी। तर व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की खूप कमी वेळात होती ही खीर, नक्की ट्राय करा। कढई गरम झाली, सर्वप्रथम तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ह्या सेवया वर्मेसिल टाकून छान असं हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं परत। आणि एकीकडे आपण दूध गरम करायला ठेवूया। ही छान खूप कमी वेळातून खूप छान स्वीट डिश तयार होते, नक्की ट्राय करा। काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। सेवया आधी भाजल्यामुळे चव छान येते। साखर शेवटी घाला। खीर घट्ट झाली तर थोडंसं दूध ॲड करा। छान असं भाजून झालं आणि ह्या सेवया वर्मेसिल नेहमी तुपात हलक्याच भाजा, यामुळे खीरीला छान अरोमा आणि टेस्ट येते। दूध फुल फॅट वापरलं तर खीर जास्त क्रीमी आणि रिच होते। साखर शेवटीच घाला, लवकर घातली तर दूध फाटू शकतं। हे आपलं शेवया छान भाजून झालं आहे, त्याच्यामध्ये मी दूध ॲड केलं आहे, तेही छान मंद आचेवर मी आपण उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया। शेवया शिजत असताना सतत हलवत राहा, नाहीतर खाली लागतात। ड्रायफ्रूट आधी तुपामध्ये भाजून घातले तर टेस्ट नेक्स्ट लेवल येते आणि ही खीर थंड झाल्यावर घट्ट होते। सर्व करताना थोडंसं गरम दूध ॲड करा। जास्त गोड नको असेल तर साखर ॲडजस्ट करा। शेवटी थोडंसं केशर सॅफ्रॉन घातलं तर खीरीला रॉयल टच येतो। थोडंसं कंडेन्स्ड मिल्क घातलं तर खीर अजून क्रीमी आणि डिलिशियस होते। एकदम फेस्टिवल स्पेशल आहे, नक्की ट्राय करा। मी थोडीशी कुटून वेलचीचा फ्लेवरसाठी मी वेलची टाकत आहे त्याच्यामध्ये। आणि ह्याप्रमाणे एकदम अगदी कमी वेळेत ही खीर तयार होते ना, अगदी कुणालाही आवडते, नक्की ट्राय करा। खूप इझी आहे आणि खूप कमी वेळेत खूप कमी सामग्रीमध्ये होणारी रेसिपी आहे। छान हे दूध आपलं मंद आचेवर आपण शेवया छान अशा गरम करू, त्याच्यामध्ये आपण वेलची पूड टाकणार आहोत। काही टिप्स सांगत आहे। सिक्रेट टिप्स नंबर 1, सेवया थोड्या गोल्डन भाजल्या कीच खीरीला खरी टेस्ट येते। छान असं आपण वेलची पूड टाकूया। आणि रिच खीर हवी आहे मग फुल क्रीम दूध वापरणं इज अ मस्ट। एकदम स्मूथ टेक्स्चरसाठी सतत हलवत राहा, नाहीतर खीर मूड ऑफ करते। शुगर ऑलवेज ॲट द एंड, नाहीतर खीरचा गेम ओव्हर होऊ शकतो। ड्रायफ्रूट्स तुपात फ्राय करून घातले तर टेस्ट लिटरली डबल होते। थिक झाली तर नो टेन्शन, थोडंसं गरम दूध घाला आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी मिळवा। आपल्या दुधाला उकळी आली आहे आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर चवीप्रमाणे। रॉयल टेस्ट पाहिजे असेल तर मग केशर आणि वेलची परफेक्ट कॉम्बो आहे। सर्व करताना वरून ड्रायफ्रूट्स टाका। प्रेझेंटेशन 100 आउट ऑफ 100। ही खीर इतकी टेस्टी आहे की जस्ट 1 बाउल म्हणणारे पण 2 ते 3 वेळा नक्की रिफिल घेणार बाउलचा। ह्याप्रमाणे नक्की ट्राय, याप्रमाणे आपली खीर तयार आहे, तर नक्की करून बघा। इझी सेवयांची खीर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी झाली आहे आणि तुम्ही नक्की सांगा तुम्ही कशी बनवतात। छान असं टेक्स्चर आलं आहे खीरीला बघा। 5 मिनिटात ही खीर तयार होते। ह्याच्यात आपण ड्रायफ्रूट्स ॲड करूया। आपली गरमागरम खीर इतकी टेस्टी आहे की जस्ट 1 बाउल म्हणणारेही मी बोलली की 2 ते 3 वेळा रिफिल नक्की घेणार। ही छान अशी आपली सेवयांची वर्मेसिलची खीर तयार आहे। तर ही इझी आणि टेस्टी सेवयांची खीर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा किती बाउल्स खाल्लेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। अजून अशा सोप्या टेस्टी रेसिपीसाठी तुम्ही ही
खीर बनवली तर मला टॅग करायला विसरू नका. तुमचे रील्स बघायला मलाही खूप आवडेल. आणि आता ही गोड खीर खायची इच्छा झाली ना, मग पटकन बनवा आणि एन्जॉय करा. फॉलो करा कविता नेहरे, अन्नपूर्णाबाई कविता नेहरे या यूट्यूब चॅनलला, कारण इथे मिळतात रोज काहीतरी यम्मी आणि सिंपल रेसिपी जे घरगुती सामग्रीमध्ये बनलेले असतात. तुमचा फेवरेट स्वीट कोणता आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. नेक्स्ट रेसिपी त्यावर येईल. एकदा बनवाल तर परत परत बनवाल, इतकी टेस्टी आहे ही खीर. आणि हो, जेवण सिंपल असलं तरी टेस्ट रॉयलच असायला हवी. नक्की याप्रमाणे ट्राय करा. कुक विथ लव, सर्व विथ स्माईल. अन्नपूर्णाबाई कविता नेहरे स्टाईल. हिअर विथ कविता नेहरे, सिंपल रेसिपी, अमेझिंग टेस्ट. बघा, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला अपलोड झाल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.